गावच्या एकीचा गावच्या एकीचा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द सौर ऊर्जा प्रकल्प रद्द नमस्कार, करमाळकर यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. वाशिंबे या गावात सौर ऊर्जा प्रकल्प होऊ घातलेला आहे आणि त्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी संपूर्ण गाव आज एकवटलेलं दिसत आहेत. या गावाचा या प्रकल्पाला विरोध नसून प्रकल्पासाठी जी जागा निवडलेली आहे त्या जागेला विरोध आहे. त्या विरोधाचे कारण या ठिकाणी या वाशिंबे गावातील जे ग्रामस्थ एकवटलेत ते आपणाला सांगत आहेत. त्यांनी सांगितलं आहे की हा जो आहे तो ग्रामदैवताचा पालखीचा मार्ग आहे तो बंद होणार आहे. दुसरी गोष्ट, त्या साईडला प्रकल्प जो ज्या गटात ज्या जमिनीत होणार आहे त्या जमिनीच्या पलीकडच्या साईडला काही भूमिहीनांना, वंचितांना, विस्थापितांना जमिनी देऊन घरापोत्या दिलेल्या आहेत. त्यांची घरं पुन्हा एकदा त्या प्रकल्पात जाणार आहेत. तिसरा मुद्दा की या गावाला या आधीच रेल्वेचा आणि पाण्याच्या प्रोजेक्टमुळं मोठं नुकसान झालेलं आहे. गावच्या जमिनी गेलेल्या आहेत, घरं गेलेली आहेत आणि त्यांना फार मोठा त्याग करावा लागला आहे. आमच्या सर्व ग्रामस्थांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मूळ वाशिंबे गावामध्ये तालुक्यात 1 नंबर म्हणलं तर 274 एकर जमीन ही गायरांची आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2-4 सर्वे नंबर आहेत. आणि मूळ आमचं वाशिंबे गावचं जे 33 केवीचं सबस्टेशन झालेलं आहे 2017-18मध्ये, ते गट नंबर 86-1 मध्ये झालेलं आहे आणि तिथं 12.5 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. आणि त्या 2017 ते 2022 या काळामध्ये ते सर्व क्षेत्र सबस्टेशनचं नजीक 12-12.5 हेक्टर तो पहिला ठराव तिथं दिलेला होता की बाबा सौर ऊर्जेसाठी पहिल्या सरकारच्या काळामध्ये तशी ती योजना होती आणि तो ठराव दिला होता. नंतर 2022ला ग्रामपंचायत बदलली आणि हा जो गट आहे, गट नंबर 143 आपण उभा राहिलो तो, हा गट नंबर 37 हेक्टरचा पूर्ण गट नंबर आहे. त्यातनं रेल्वे लाईन गेलेली आणि सगळी नागरी वसाहत आणि जवळजवळ ह्या वाशिंब्याच्या आराखडा रेखांकनानुसार उत्तरेला आमची नदी, आपली दक्षिणेला नदी आणि रेल्वेच्या पलीकडे उत्तरेला सगळं गाव आहे. जवळजवळ इथून 100-150 लोकांच्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन गेल्या तर 90% क्षेत्र आपण जे उभं राहिलं इथून सर्व सिंचन होतं ह्या भागातून. आणि जवळजवळ आता जानेवारी महिना लागला, ऊन वाढल, उन्हाळा चालू झाला आणि जवळजवळ कोट्यवधी रुपयाचं शेतीचं नुकसान होईल संभाव्य आता जरी असा खेळ झाला. आणि मूळ परिस्थिती अशी, हा गट नंबर वनीकरणाला वन विभागाला दिलेला असताना मूळ आता ह्या ग्रामपंचायतीने 31 डिसेंबर 2024ला ह्या 37 हेक्टरमधलं 5 हेक्टर 91 आर म्हणजे त्यातलं हे त्यांनी सौर त्या एजन्सीला समर्पित केलं. त्याची नोंद झाली 31 डिसेंबर 2024ला, म्हणजे साधारणतः त्याला 12 महिने झाले. आज 12 महिने झाले त्याला. आणि मग नंतर ह्या गोष्टी सगळ्या होत असताना इथून आमचं ग्रामदैवताचं, आता जे ताईंनी सांगितलं तसं ग्रामदैवताचा खेळ आहे, नागरी वसाहत मोठी, आणि मग हा प्रकल्प इथं राबवण्याचं कारण काय, 900 फूट पाण्यात असा प्रकार झालेला आहे. तर आम्ही हा प्रकल्प ग्रामस्थांच्या एकवटीने होऊन देणार नाही. आणि जरी त्यांनी आता ग्रामपंचायतीने जरी नोंद दिली असेल तरी आम्ही त्याला तुमच्या माध्यमामधून प्रशासनाला वेळीच काय आमच्या पद्धतीने म्हणणं मांडू. आणि जर प्रशासनाने नाही दखल घेतली तर आम्ही त्याला न्यायालयीन लढाईसुद्धा लढायच्या तयारीनुसार आम्ही आहे. आणि काही करून हा प्रकल्प, आमचा विकासाला विरोध नाही, हा प्रकल्प आमच्या गावामध्ये 274 एकर जमीन आहे गायरानाची. हा प्रकल्प हितला सोडून जे आम्ही पहिला ठराव दिला आहे 86 गट नंबर 1 मध्ये, तिथं 36 एकर जमीन आहे, तर तिथं होण्यास काय अडचण नाही. आमच्याकडे आमसभेत सुद्धा ठराव घेतला आहे भाऊ. तर आमसभेत ठरावाची प्रत घेऊन आम्ही न्यायालयीन लढाईमध्ये त्यामध्ये आम्ही ती करून जागा बदल करण्याचे आम्ही प्रयत्नात राहू. पण ह्या जागी सोलर एजन्सी करून हा ग्रामस्थांना, आमचं ग्रामदैवताला अडचण होईल असं आम्ही होऊन द्या. माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे काही पाठपुरावा केला नाही, जिल्हाधिकारी पाठपुरावा केला तरी कसं आहे माहिती आहे का, मूळ ग्रामपंचायतीने जो हा नको होता इथला ठराव द्यायचा तो दिल्यामुळं त्याची नोंद लागली, फेरफार झाली, उतार्यावर त्यांचं नाव आलं सोलर एजन्सीचं ह्या 100 एकरामध्ये. नाही, हे जे ठराव मांडलेला आहे विचारात घेतलं होतं का नाही? नाही, कसं असतं माहिती आहे का, ही आमसभा झाली ना,
ग्रामपंचायत आमसभा झाली आणि विद्यमान ग्रामपंचायत बॉडीने त्या आमसभेमध्ये ठराव रद्द केला आहे, तर ही चांगली गोष्ट आहे. त्या ठरावावर जर समजा प्रकल्प रद्द झाला किंवा दुसरीकडे मी जी पहिला दिला होता 2017 ते 22च्या काळामध्ये 86 गट नंबरमध्ये, तिथं व्हायला सुद्धा काही अडचण नाही, त्याला पर्याय जागा आहे. सध्याच्या ह्यांनी ठराव रद्द केल्याचा हे केलाय का, प्रकल्प होऊ नये असा नाही, ठराव? मी ऐक्यू आहे, मला काय माझ्याकडे डॉक्युमेंटरी नाही माझ्याकडे. नाही, तशा अँगलनी जर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहात का तुम्ही? जिल्हा तरी त्या पद्धतीने दाद मागणार. आम्ही आमचा तो त्यांनी ठराव कॅन्सल केलेला आहे, त्या आधारावरच करावं लागेल. आणि नंतर आमसभा बोलून हिथली नोंद कॅन्सल करू कायमची. आणि तो गट नंबर 86 मध्ये जी 12-12.5 हेक्टर जमीन आहे, तिथं त्याला 5 हेक्टर 6 हेक्टर 7 हेक्टर द्यायला काही अडचण नाही, त्याला पर्याय आहे. वाशिंबे गावात क्षेत्रातच. कारण मूळ आमच्या गावामध्ये तालुक्यात 1 नंबर 274 एकर जमीन ही गायरान उपलब्ध आहे आणि ह्या ग्रामपंचायतीचं मालकी हक्कामध्ये नाव आहे. उतार्यावर 7-12 उतार्या मालकी हक्काचं ग्रामपंचायत वाशिंबे असं नाव आहे. भैरवनाथ जे देवस्थान आहे आमचं फार जागृत देवस्थान आहे आणि बांधव पहिल्यापासून आम्ही जसं लहानपणापासून आमचा वाडवडिलापासून ही यात्रा चालू आहे. आणि ते देवस्थानाला एकतर उजनी धरणात बे क्षेत्र कमी झालं गावातलं आणि तिथनं आम्ही देव आमच्या हायतीत वर आणलं आहे. आणि ते आता पारंपरिक यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भरते. त्या देवाभोवताली क्षेत्र थोडंच राहिलेलं आहे, त्याच्यामुळं तिथं पर्यायाने दुसऱ्या ठिकाणी व्हावं, तिथलं होऊ नये. तुमचा भावनिक सामाजिक प्रश्न निर्माण होतो. हां, भावनिक. किती यात्रेसाठी किती लोक येतात तिथं? भाविक भक्त किती येतात? 5-7 हजार येत, 10-5 हजार येते. बर. दर रविवारी किती येतात तिथं? दर रविवारी 500 लोक येतात पाया दर्शनाला. बर. आणि चैत्र पौर्णिमेला 10-1 हजार पब्लिक येतात. बर. सप्ताह असतो, धार्मिक सप्ताह असतो आमचा. बर. मोठा सोहळा असतो. मग प्रकल्प जर इथं झाला तर रस्ता राहत नाही का? रस्ता राहत नाही, त्यांना अडचण होते. पर्याय देवस्थानापाशी पार्किंगला यायला जागा राहत नाही. बर. त्याच्यामुळं तेवढं क्षेत्र वगळून दुसरीकडे व्हावं. वाशिंबे, धनराज भोईटे वाशिंबे. प्रकल्प कुठं हवेत? सौर ऊर्जेला पाण्याचा आणि बॅकवॉटरचा काय संबंध आहे? एक तर गाव विस्थापित झाले, 2000 एकर क्षेत्र पाण्यात गेलं, बाकीचं परत रेल्वेत. आता राहिले 2-2.5 एकर गायर, त्यात बी तुम्ही पाईपलाईन शेतकऱ्यांनी कुठं न्यायच्या? हा. आणि सौर ऊर्जेला वाशिंबेच का? सौर ऊर्जेला तिकडे ड्राय भागातलं नाही का, तिकडे 1000-4000 एकर 5000 एकर करा इकडे, वाशिंब्यात कुठं? भविष्यात आम्हाला सगळ्या अडचणीच होणार आहेत ना. बरं, शेतकरी कुठला पाईपलाईन जाऊन देत ना, हाय गायरानातून जातात ना पाईपलाईन सगळे. हा. गाव विरोधच करणारे गाव सक्सेस होऊन देणार नाही, 100% सौर होऊनच होऊन देत नाही. हा. बरं, राहिले क्षेत्र किती पुनर्वसित होऊन थोडंफार, त्यात बी तुम्ही हिथनं पाईपलाईन काढा तिकडे काढा, म्हणजे तुम्हाला तिकडे राबवा की तुम्ही यंत्रणा काय असेल ते. जिथं ड्राय भाग आहे का नाही बाहेर, तिथं बॅकवॉटरला एरियात येऊन तुम्ही आमचीच अडचण करताय म्हणजे काय? हा. ग्रामस्थांचा प्रखर विरोध राहील, प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी. अनसक्सेस प्लांट आहे इथंही, आणि जरी झाला भविष्यात तरी लोक ह्याला ठेवणार नाहीत. आलं का ध्यानात? हा. आणि गेली 70-75 वर्षापासून जी भैरवनाथ आमचं ग्रामदैवत अस्मितेचा प्रश्न आहे आमचा. आणि त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये हनुमान जयंतीला आमची भैरवनाथाची यात्रा असते. आणि कार्तिक शुद्ध जन्माष्टमी, भैरवनाथ जन्माष्टमी आम्ही साजरा करतो. उत्साह मोठ्या प्रमाणात 11-12 हजार लोकसंख्येचं आमचं म्हणजे तिथं अन्नदानाचं वाटप होतं आहे. अशा ठिकाणी आमच्या ह्या भैरवनाथ मंदिराला जर जायला प्रश्नच मुळात ते रस्ताच नाही आहे. ही जर प्रकल्प जर झाला तर गावकऱ्यांनी जायचं कुठनं? आमच्या भैरवनाथ म्हणजे मंदिराचा हे म्हणजे आमच्या गावचं वैभव आहे. ह्याच्यासाठी आमचा पूर्णपणे विरोध राहणार आहे. प्रशासन म्हणतंय हा पाऊल वाट तुमचा म्हणजे आमचा जे काय छबिना मार्ग आहे ह्याची तुमची नोंद नाही. मग छबिना मार्गाची नोंद ग्रामसेवक तलाठी आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर काय करीत होती? आम्ही नोंद करून घ्यायची का ती बाबा इथून देवाचं म्हणजे प्रदक मार्ग आहे म्हणून? बरं, ही काही एका दिवसात नाही, कायम 70 वर्षापासून तीच रस्ता चालू आहे. मग तुम्ही त्याची का नोंद घेतलेली नाही?